राजर्षी शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। लोककल्याणकारी राजा, समाजसुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचं कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केलेत। राजर्षी शाहूंच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा संपूर्ण देशभर पोहोचवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। मध्ये आरक्षणाच्या बरोबरच सर्व पद्धतीच्या राजा कसा असावा त्याचा उत्कृष्ट आदर्श, सामाजिक क्षेत्रातलं काम अत्यंत उत्तुंग करणाऱ्या कशा पद्धतीचा काम होऊ शकते अशा पद्धतीचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवणारे शाहू महाराज हे कोल्हापूर नगरीचे आणि आम्हाला सगळ्यांच्यासाठीचे खूप मोठं प्रेरणास्थान आहे। याच्या दिवशी, शाहू जयंतीच्या दिवशी महाराजांना अभिवादन आणि त्या निमित्तानं त्यांच्या विचाराचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या आचरणाचा भविष्यकाळामध्ये ठेवा संपूर्ण देशभर आपण सगळ्यांनी सुद्धा पसरावा यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहू। शाहू महाराजांनी समतेचा संदेश दिला, सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन राज्य करण्याची भूमिका घेतली। राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, त्यांचे विचार पुढे घेऊन जाणं ही आपली जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे। राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मनापासून आमच्या शुभेच्छा या ठिकाणी आहेत। ज्या कर्तृत्वान राजांनी समतेचा संदेश दिला आणि सर्व समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन राज्य करण्याची भूमिका घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं पुढे जाण्याची भूमिका घेतली, त्यांचं स्मरण करणं आणि त्यांचं कार्य पुढे घेऊन जाणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असते। या प्रसंगी आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते।